Good, hello, good afternoon, everybody. In today's lecture, welcome all students. Today we are going to learn 3.1 summary writing. So, section 3 writing skill, summary writing. आता समरी रायटिंग सारांश लेखन बऱ्याचदा आपण सारांश लेखन जे आहे लिहिण्यासाठी आपल्या मनामध्ये कन्फ्युजन्स निर्माण होतात की नेहमी सारांश लेखन लिहिण्याची पद्धत जी असते ती कशा प्रकारे असते किंवा सारांश लेखन लिहिताना आपल्याला म्हणजे बोलताना आपण समजा की बाबा रे व्हेन यू सी वन ऑफ द पिक्चर विच यू लाईक इट अँड देन यू समराइज इन ओनली 5 मिनिट्स. म्हणजे आपण ज्यावेळेस एखादा मूव्ही असेल पिक्चर असेल तर तो आपण 3 तासामध्ये बघतो आणि त्याचं समराईज आपण फ्रेंड्सला किंवा आपल्या पॅरेंट्सना आपण करताना आपण 5 मिनिटांमध्ये ते करून देतो. पण ज्यावेळेस आपण अशा प्रकारे समरी सांगत असतो सारांश सांगत असतो तेच सोपं होतं. पण ज्या वेळेस आपल्याला पॅसेज असतो आणि पॅसेजची समरी रायटिंग करायची असते तर नेमकी कोणतं सारांश लेखन म्हणजे नेमकं काय सांगावं, कारण का आपल्याला सगळं जे आहे ते इम्पॉर्टन्स वाटत असतं. त्यामुळं काही टिप्स दिलेल्या आहेत, पॉईंट्स दिलेले आहेत, तर आपण आजच्या लेक्चरमध्ये ते पाहणार आहोत. हे लेक्चर जे आहे ते मिस करू नका. आणि जर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवायचे असतील तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट ग्रामरचे जे लेक्चर आहेत ते पाहायला भेटतील. बऱ्याचदा आपल्याला लेक्चर पाठवून सुद्धा मुलं बघत नाही, तर कृपया करून त्यांनी प्रत्येक लेक्चर जे आहे ते बघा. So, in a summary is a record in the reader's own words that gives the main points of piece. समरीज म्हणजे काय, आपण आपल्या रेकॉर्डमध्ये आपल्या भाषेमध्ये आपण आपल्या शब्दामध्ये मेन पॉईंट जे आहेत किंवा एखादं भाग असेल तो आपण सांगत असतो. सच ॲज अ न्यूजपेपर, आर्टिकल, लेक्चर. मग त्याच्यामध्ये न्यूजपेपरचा समावेश असेल किंवा आर्टिकलचा समावेश असेल, लेक्चर असेल, पॅसेज असेल, अ चॅप्टर ऑर इव्हन अ होल बुक किंवा एखादं चॅप्टर असेल किंवा पूर्ण तुमचं पुस्तक असेल, संपूर्ण पुस्तक असेल, त्याच्यामध्ये ते सांगितले जातात. टू स्पीक ऑर टू राईट जस्ट द इसेन्शियल इज वन पार्ट ऑर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द developing language or steps towards developing language skill. So practice in writing summary of relatively large extract passage enables one to improve communication, and summary writing practices teaches us how to eliminate as redundancy the use of more words than necessary to express points without missing out on the key information. म्हणजे जास्त आपल्याला इन्फॉर्मेशन तर द्यायची आहे, पण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन न देता आपण ती कमीत कमी शब्दामध्ये की इन्फॉर्मेशनमध्ये नेसेसरी टू एक्सप्रेस अ पॉईंट आणि जे जे गरजेचे पॉईंट आहेत ते आपण काय केले पाहिजे, एक्सप्रेस केले पाहिजे, सांगितले पाहिजे. तर ह्या करण्यासाठी थोडीशी पद्धत आहेत, पॉईंट्स आहेत, कशा प्रकारे घेतली पाहिजे ते समरी रायटिंग. म्हणजे बघा त्याच्यामध्ये रिपिटेशन तर होता कामा नये, जे नेसेसरी वर्ड्स आहेत ते एक्सप्रेस झाले पाहिजेत. टू द की इन्फॉर्मेशन, कुठली इन्फॉर्मेशन त्याच्यातून राहिली नाही पाहिजे. सो द पॅसेज एक्स्ट्रॅक्ट फॉर समरायझेशन कुड बी वर्ड ऑफ पीस ऑफ रायटिंग सच ॲज न्यूजपेपर आर्टिकल्स or we call it as a chapters or transcription of the lecture or even full length of book. So aim of the summary is to present the reader with a brief, clear and objective account of the passage. तर समरी सारांशाचं मेन हेतू काय असतो, मेन एम काय असतं, तर रीडर जे आहे त्यांना ब्रीफमध्ये, स्पष्टमध्ये आणि ऑब्जेक्टिव्समध्ये जे पॅसेज आहेत किंवा एक्स्ट्रॅक्ट आहेत ते पाठवण्याचं जे काम आहे ते केलं जातं. सो कन्सिजन्स सो वी कॉल्ड ॲज अ कटिंग आउट ऑफ द नेसेसरी. बघा आपण कन्साइज केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामधला भाग जो आहे तो कटिंग केला पाहिजे, गाळला पाहिजे. इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन अ समरी रायटिंग. जर आहे तसं पॅसेज तुम्ही त्याच्यामध्ये समरी रायटिंग सांगितलेलं आहे आणि समजा आहे तसं पॅसेज तुम्ही लिहिलं तर समरी रायटिंगला मार्क्स भेटतील का? नाही, कारण तुम्ही त्याच्यामध्ये कुठलेही कटिंग केलेला नाही. जो अननेसेसरी वर्ड्स आहेत
So is a very important in summary writing. Similarly, we can omit details such as examples. For example, आता आपण काय काय omitted करू शकतो बघा. Quotation, information given with the bracket or dashes, repetition, figurative language. आपण जी इन्फॉर्मेशन जी आहे, माहिती आहे, रिपिटेशन होते, त्याची पुनरावृत्ती होते बघा. बऱ्याचदा एका पॅसेजमध्ये एक ओळ सारखी येत असते, पुन्हा पुन्हा येत असते, रिपिटेशन होत असते. त्या रिपिटेशन होता कामा नयेत. किंवा एखादं कोटेशन असेल किंवा एखादं एक्झाम्पल असेल, ते सारखं येत असेल तर ते एक्झाम्पल्स आपण तिथं ओमिट करू शकतो. एखादी इन्फॉर्मेशन गिवन विथ द ब्रॅकेट, फॉर एक्झाम्पल रिलेटेड वर्ड्स. आता एखाद्या वर्ड्सचं मिनिंग देताना ते काय करतात, ते ब्रॅकेटमध्ये देतात, तर ते ब्रॅकेटमधलं आहे ते ओपन ओमिट करू शकतो. अन फिगरेटिव्ह लँग्वेज, जर फिगरेटिव्ह लँग्वेज तिथं वापरलेली असेल तर ती सुद्धा आपण काय करू शकतो, ओमिटेड करू शकतो. सो द मोस्ट ऑफ द फिगर्स अँड स्टॅटिस्टिकल डाटा कॅन बी ऑल्सो ओमिटेड. So while writing a summary, you must be careful not to omit any key information. पण ज्या वेळेस आपण समरी लिहितो त्यावेळेस आपण काळजीपूर्वक केलं पाहिजे की आपण काय ओमिट करावं आणि काय नाही. बऱ्याचदा काय होतं, चुकून जर एखादी महत्त्वाची इन्फॉर्मेशन असेल, की इन्फॉर्मेशन असेल, तर ती सुद्धा ओमिट होता कामा नये. मग याला कशाची गरज आहे, आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे. सो मेक अ मॅन प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. कधी बघा, म्हणजे प्रॅक्टिसनेच माणूस काय होतो, व्यक्ती जो आहे तो परिपूर्ण होऊ शकतो. सो वी फर्स्ट प्रॅक्टिस, देन वी रिअलाइज दॅट द वेज ऑफ अ रायटिंग. सो डूज ऑफ समरीज रायटिंग. आता समरी रायटिंग लिहिताना आपण काय केलं पाहिजे, मी सांगते तुम्हाला एक्झाम्पल्स आणि नंतर आपण त्याचे पॅराफ्रेसेस करूया. फर्स्ट, वेन यू ऑन द पेज नंबर 135 यू सी, बघा आपण पेज नंबर 35वरती पाहूया. त्याच्यामध्ये समराईज केलेले आहेत और डिस्कस काही पॉईंट्स केलेले आहेत बघा. डिस्कस अदर इन्फॉर्मेशन. सो यू राईट ॲज टू रिकॅप्च्युएटेड आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. देर इज द आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. बघा, आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीजमध्ये, समरी रायटिंगमध्ये आता आपण आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सोडवल्या पाहिजेत. का तर बऱ्याचदा आपण ज्या आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं नाही पाहिजे. सो डिस्कस पर्सनल रिस्पॉन्स लिहायला आपल्या आईस ब्रेकर्स ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला तिथं उपयोगी पडतात. डिस्कस इन पेअर्स अँड गेस द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन द फॉलोविंग. आता आपण पेअर्सनुसार डिस्कस केलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, पण आता ते शक्य होते का, तर नाही. तर आपण स्वतःचा जो अंदाज आहे, गेसिंग करू शकतो. ॲज अ गेस द करेक्ट अल्टरनेटिव्ज फॉर द फॉलोविंग. खाली दिलेल्या ह्याच्या करेक्ट अल्टरनेटिव्ज कुठले आहेत, तर ते अल्टरनेटिव्ज पर्याय कुठला आहे योग्य तो तुम्ही निवडायचा आहे. टू समराइज मीन्स फर्स्ट, ए पुट इन्फॉर्मेशन इन क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. म्हणजे जी माहिती आहे आपण ती कशामध्ये लावली पाहिजे, क्रोनॉलॉजिकलमध्ये लावली पाहिजे का. टू रिकॅपिच्युलेट ॲज अ द मेन पॉईंट इन अ सिलेक्शन. आपण रिकॅप्च्युलेट जे मेन पॉईंट आहे ते रिकॅप्च्युलेट केलं पाहिजे का सिलेक्शनमध्ये. सी नेक्स्ट, टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन. आपण जी नवीन माहिती आहे ती इंट्रोड्यूस केली पाहिजे का. और डी, टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन. किंवा एखाद्याच्या व्यक्तीचं स्वतःचं जे मत आहे ते सिलेक्शन करण्यासाठी ते तुम्ही स्वतःचं मन मांडू शकता का. ह्यासुद्धा गोष्टी काय आहेत, महत्त्वाच्या आहेत. नेक्स्ट, सेकंड बघा, मग ह्याच्यामध्ये टू समराइज मीन्स व्हॉट, मग ह्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह कुठलं योग्य असेल. तर बघा, बऱ्याचदा आपण ज्यावेळेस समराईज करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात की बाबा ह्याच्यामध्ये कुठलं ओमिटेड करायचं. मग कधी मुलं काय करतात, शक्यतो ओळी गाळायचा प्रयत्न करतात. पण जर आपण ओळी गाळल्या, लाईन्स ज्या आहेत त्या ओमिट केल्या, तर बघा ज्या लाईन्स ज्या आहेत ज्या महत्त्वाच्या असू शकतात तर त्या ओमिट केल्या तर त्याचा योग्य तो परिणाम आपल्यावरती होईल. किंवा महत्त्वाच्या लाईनसुद्धा की इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा निघून जाईल. त्यामुळे शक्यतो करून समरी रायटिंग लिहिण्यासाठी काही पॅसेजची जी समरी रायटिंग करा स्वतःच्या शब्दात, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की एकदा लिहिल्यानंतर आपल्याला एक्झाममध्ये डायरेक्ट आपण लिहू शकतो का नाही, त्याची फर्स्ट प्रॅक्टिस करा. नंतर देन यू राईट इन एक्झाम व्हेरी वेल
So to summarize means to recapitulate as a मेन पॉईंट्स सिलेक्शन. आपण रिकॅप सिलेक्ट केलं पाहिजे कशाचं, जो मेन पॉईंट आहे सिलेक्शन करण्यासाठी. आणि जो मेन पॉईंट आहे आपण सिलेक्ट केव्हा करू शकतो की कॉन्फिडन्सली, ज्या वेळेस आपण अशा प्रकारची उदाहरणं आहेत ती चांगल्या प्रकारे अभ्यासू शकतो. बघा, सेकंड, द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज. बघा, कुठली टाईप ऑफ समरीज. तर सारांश लेखन, कशा प्रकारचं सारांश लेखन सांगितलेलं आहे की ज्यामध्ये दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅराग्राफ, ज्याच्यामध्ये एक पॅराग्राफ कन्सिस्ट केला जातो कशासाठी, टू एक्सप्रेस द मेन आयडियाज इज. तर मेन जी आयडियाज आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी काय केलं जातं, कन्सिस्ट ऑफ पॅराग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडियाज. त्या पॅराग्राफ आहे तो कन्सिस्ट केला जातो. सो आउटलाईन, रिपोर्ट, सिनॉप्सिस, रिटर्न, समरी. आता मेनी स्टुडंट्स आर कन्फ्युज्ड इन दिस क्वेश्चन बिकॉज देर आर मेनी आन्सर ऑफ सिनॉप्सिस. काही जण उत्तर देतात की सिनॉप्सिस बरोबर आहे पण नॉट. बघा, पण नाही, त्याचं ॲन्सर जे आहे अँड करेक्ट अल्टरनेटिव्ह इज कॉल्ड ॲज रिटर्न समरी. आपण करेक्ट अल्टरनेटिव्ह कुठलं मांडू शकतो, ॲज अ रिटर्न समरी. जी रिटर्न समरी आहे ती त्याच्याशी योग्य रिलेटेड आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. बघा, दोन्ही अल्टरनेटिव्ह का आले असले तर सेकंड बघूया आपण. देअर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर रायटर्स वर्क्स into your own writing. They differ according to closeness of your writing to the source writing. Match the ways writing in brief given in column A with their description in column B. कॉलम ए मध्ये वेज ऑफ रायटिंग म्हणजे कशा प्रकारे लिखाण समरायझिंगमध्ये आहे, पॅराफ्रायझिंगमध्ये आहे, प्रिसाइज रायटिंगमध्ये आहे, कोटिंगमध्ये आहे, एडिटिंगमध्ये आहे का किस रायटिंगमध्ये आहे, आणि त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे ते बी कॉलममध्ये दिलेलं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे आता बघा, वर्क्स इन युअर ऑन रायटिंग क्लोजनेस. फॉर एक्झाम्पल, यू मॅच द वेज ऑफ रायटिंग in brief given in column A with description in column B. So we first see the ways of writing column A. आता column A मध्ये आपण काय बघू शकतो, ways of writing बघू शकतो. तर फर्स्ट इज समरायझिंग, सारांश लेखन. आपण समरीमध्ये सांगू शकतो, लिहू शकतो ॲज अ समरायझिंग. सेकंड, पॅराफ्रेझिंग. सेकंड वी कॉल्ड ॲज अ पॅराफ्रेझिंग. Third, precise writing. Precise writing. So spelling is also important when you are pronunciation about the correct word. That is also most important. ज्या वेळेस आपण एखाद्या शब्दाचा उच्चार करत असतो त्यावेळेस फक्त त्याचा उच्चारच महत्त्वाचा आहे का, नाही. लिहिताना त्याचे स्पेलिंग जे आहेत त्याचे उच्चाराबरोबर स्पेलिंग जे आहे ते महत्त्वाचं आहे. कारण का, तुमचे उच्चार एक्झामिनेशनला पाहिले जातात का, नाही. ओरल एक्झामला उच्चार पाहिला जातो, प्रोनाऊन्सिएशन पाहिलं जातं, पण ज्या वेळेस तुम्ही एक्झामिनेशनमध्ये लिहिता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, करेक्ट स्पेलिंग. वेन यू आर रायटिंग इन युअर एक्झाम दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट युअर स्पेलिंग मिस्टेक. जर स्पेलिंग मिस्टेक खूप असतील तर त्याच्यामध्ये मार्क्स जे असतात ते कटिंग होतात. जसं सारांश लेखनामध्ये लाईन्स कटिंग केल्या जातात तसं अननेसेसरी पॉईंट इज ओमिटिंग. दॅट इज बघा, अननेसेसरी पॉईंट जे असतात ते ओमिटिंग केले जातं त्याप्रमाणे. सो प्रिसाइज रायटिंग, कोटिंग, एडिटिंग अँड गिस्ट रायटिंग. सो हिअर इन द सेकंड कॉलम हिअर वी सी ए. आता एमध्ये काय दिलेलं आहे बघा, इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडियाज बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली टू द पॉईंट. म्हणजे याच्यामध्ये इट इन्क्लूड्स नॉट जस्ट द मेन आयडियाज, फक्त याच्यामध्ये मेन आयडियाज इन्क्लूड केली जात नाही, समावेश केला जात नाही, परंतु एव्हरी डिटेल एक्सप्रेस क्लिअरली अँड टू द पॉईंट. पण याच्यामध्ये
प्रत्येक डिटेल जे आहे बारीक सारीक गोष्टी एक्सप्रेस केल्या जातात, स्पष्टीकरणात्मक केल्या जातात पॉईंटशी रिलेटेड. आता मग हे समरायझिंग झालं का? नाही. आता आपण ते नेक्स्ट बघूया. सगळ्यात अगोदर डिस्क्रिप्शनचा, प्रत्येक डिस्क्रिप्शनचं अर्थ मिनिंग्स लक्षात घेऊया. सेकंड, इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिवन टेक्स्ट फॉर करेक्शन और कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. बघा, करेक्शन, कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. So in B column, description of the B, it includes selection of paper or proper. बघा, पेपर नाही. बघा, एखाद्या वेळेस नजर चुकीने आपला जर एखाद्या शब्दाचा जरी उच्चार बदलला तर पूर्ण त्या लाईन्सचे जे अर्थ असतात, मिनिंग्स असतात, तर ते बदलतात. इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिव्हन टेक्स्ट फॉर करेक्शन और कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. तर जे आता कुठल्या कुठल्या भागाचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो बघा. टेक्स्ट फॉर जे करेक्शन आहे ते बनवण्याचा, कंडेन्सेशन किंवा एखादं ऑर्गनायझेशन असेल तर प्रत्येक लाईन ज्या आहेत त्या टेक्स्टद्वारे घेतल्या जातात. सी, इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट और द क्रुएक्स ऑफ द मॅटर. बघा, सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे किंवा ते क्रुएक्स ऑफ द मॅटर, त्याचा जो आहे भाग त्याच्यामध्ये घेतला जातो. सी इन डिस्क्रिप्शन डी, इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. बघा, इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. आता त्याच्यामध्ये ब्रॉडर जे आहे, सेगमेंट जे आहे किंवा कंडेन्सिंग स्लाइटली म्हणजे दुर्मिळपणे घेतली जाते, स्लाइटली घेतली जाते. ई, इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इंटू वन्स ऑन वर्ड्स. याच्यामध्ये जी मेन आयडिया आहे एखाद्याच्या काल्पनिक याच्यामध्ये म्हणजे स्वतःच्या शब्दात तो सांगत असतो. एफ, it must be identified to the original and match the document word by word. एखादं डॉक्युमेंट असेल ते वर्ड बाय वर्ड आयडेंटिफिशियल केलं जातं, ते ओरिजिनल आहे का आणि प्रत्येक शब्द न शब्द त्याच्याशी मॅच होतो का ते पाहिलं जातं. आता आपण बघूया समरायझिंग. आता समरायझिंग म्हणजे काय तर सारांश लेखन. आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे सारांश लेखन म्हणजे काय की सारांश लेखन हे आपल्या नेहमी, आता एक्झाम्पल मी रिॲलिटीमध्ये सांगते, ज्यावेळेस आपण एखादी मूव्ही बघतो, एखादं पिक्चर बघतो किंवा एखादी सिरियल बघतो किंवा एखादं लेक्चर आपण आजचा दिवस जो आहे तो आपल्याला मित्राला सांगायचं असेल, मग आज लेक्चरमध्ये काय घडलं आपण पूर्ण 1 तासाचं लेक्चर सांगतो का त्याला किंवा 3 तासाचं पिक्चर सांगत असतो का 3 तासामध्ये, तर नाही. देअर आर डिफरन्सेस बिटवीन इन द वर्ड्स. सो आता डिफरन्सेस काय असतात बघा एक्झामिनेशनमध्ये, समरायझिंगमध्ये. इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इंटू वन्स ऑन वर्ड्स. बघा, सो समरायझिंग इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इंटू वन्स ऑन वर्ड्स. सो डिस्क्रिप्शन बी, ई, तर डिस्क्रिप्शन बी मधला ई जो आहे इट इन्क्लूड्स मेन आयडियाज इंटू वन्स ऑन वर्ड्स. सेकंड, पॅराफ्रेझिंग. बघा, पॅराफ्रेझिंग याचा अर्थ काय. आता पॅराफ्रेझिंग याच्यामध्ये इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड. त्याच्यामध्ये जे आयडेंटिकल आहेत ते ओरिजिनल आहेत का किंवा मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड, प्रत्येक वर्ड जो आहे तो डॉक्युमेंटची शब्दानं शब्द जो पाहिला जातो. थर्ड, प्रिसाइज रायटिंग. ओके, प्रिसाइज रायटिंग इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. प्रिसाइज रायटिंग. बघा, प्रत्येक शब्द न शब्द प्रिसाइज विस्तृतपणे पाहिलं जातो म्हणजे कटाक्षाने पाहिलं जातं. एफ, इट मस्ट बी आयडेंटिकल टू द ओरिजिनल अँड मॅच द डॉक्युमेंट वर्ड बाय वर्ड, दॅट इज पॅराफ्रेझिंग. आणि प्रिसाइज रायटिंगला इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट
बघा, इट इन्क्लूड्स टेकिंग ब्रॉडर सेगमेंट, आकडा डी, सेगमेंट ऑफ द सोर्स अँड कंडेन्सिंग इट स्लाइटली. अँड नेक्स्ट कोटिंग. आता बघा कोटिंग याच्यामध्ये दोनच राहिलेले आहेत, तीन राहिलेले आहेत. कोटिंगच्या वेळेस इट इन्क्लूड नॉट जस्ट द मेन आयडिया बट एव्हरी डिटेल एक्सप्रेस्ड क्लिअरली टू द पॉईंट. याच्यामध्ये प्रत्येक जो पॉईंट आहे तो क्लिअरली अँड डिटेलमध्ये एक्सप्लेन केला जातो. एडिटिंग. बघा, एडिटिंगला काय येईल? इट इन्क्लूड्स सिलेक्शन ऑफ प्रॉपर लाईन्स फ्रॉम द गिव्हन टेक्स्ट फॉर करेक्शन अँड कंडेन्सेशन अँड ऑर्गनायझेशन. बघा, इट इन्क्लूड्स अँड selection of proper lines from the given text for correction, condensation and organization. And last one is gist writing. बघा, गिस्ट रायटिंगमध्ये काय काय येतं? अँड लास्ट पॉईंट. आता कुठला पॉईंट राहिलेला आहे? तर सी आकडा जो आहे, इट इन्क्लूड्स द मोस्ट इसेन्शियल पार्ट ऑफ द क्रुएक्स ऑफ द मॅटर. आता समरी रायटिंगमध्ये आपण पाहूया. बघा, समरी रायटिंगमध्ये एक दिलेला आहे एक्झाम्पल आणि त्याच्यामध्ये डूज ऑफ समरी रायटिंग. समरी रायटिंगमध्ये काय गोष्टी केल्या पाहिजेत? डोंट समरी रायटिंग. समरी रायटिंग्समध्ये कशाचा समावेश नाही केला पाहिजे, म्हणजे काही गोष्टी केल्या पाहिजेत, काही गोष्टी नाही केल्या पाहिजेत. नंतर यूज द फॉलोइंग स्टेप्स फॉर समरी रायटिंग. समरी रायटिंगसाठी ज्या स्टेप्स आहेत त्या तिथं सांगितलेल्या आहेत, त्या पण आपण पाहणार आहोत. आणि समरी हँडल विथ द क्लिअर, एक समरी दिलेली आहे. बघा, आपण पहिल्यांदा समरी रायटिंग पाहूया. Brevity is the soul of wit is one of the countless maxims coined by William Shakespeare. आता तो विल्यम शेक्सपियर जे आहे, तर विल्यम शेक्सपियर जे इंग्लिश रायटर, इंग्लिश ड्रामॅटिस्ट, इंग्लिश नॉवेलिस्ट म्हणून ओळखण्यात येतं. तर आपण ब्रिटिश रायटरमध्ये सगळ्यात फेमस जो रायटर आहे, आपण विल्यम शेक्सपियर यांना गणित केलं जातो. त्यांचे 154 सॉनेट्स आहेत, नॉव्हेल्स आहेत, ड्रामाज आहेत. ड्रामॅटिस्ट म्हणून ॲज प्रसिद्ध आहे आणि तो एकमेव कलाकार जास्तीत जास्त म्हणजे इंग्लिश ड्रामॅटिस्टमध्ये त्या काळामध्ये प्रसिद्ध होता. सो ही सेज ब्रेविटी इज द सोल ऑफ वीट इज वन ऑफ द काउंटलेस मॅक्झिम्स. So it is relevant to speaking as well as writing. Brevity or concision is the cutting out of unnecessary and words while taking or conveying an idea. It aims to enhance communication by eliminating redundancy or without omitting important information, and summary writing is one of its kinds that has been described as one of the elements of principles of writing. Okay.